रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेना भाजप युतीचे अधिकृत उमेदवार राजीव कीर आणि मेधा कुलकर्णी यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे। नाचणे येथील ग्रामदैवत श्री नवलाई पावणाई मंदिरात आशीर्वाद घेऊन आणि श्रीफळ वाढवून याचा प्रारंभ करण्यात आला आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्हा प्रमुख शिवसेना भारतीय जनता पार्टीचा आज प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार राजू कीर आणि सौ मेधा कुलकर्णी यांच्या प्रचाराचा आज नारळ फोडलेला आहे। पण त्याचबरोबर रत्नागिरीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि सुसंस्कृत सृजनशील आणि शिक्षिका असलेल्या अभ्यासू व्यक्तिमत्व शिल्पाताई सुर्वे यांच्या प्रचारार्थ आज इथे आम्ही प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व शिवसैनिक आणि भारतीय जनता पार्टीचे आणि सर्व नागरिक इथे उपस्थित आहेत। आज आम्ही प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। गेले कित्येक वर्ष हा वॉर्ड जो आहे तर आमचा शिवसेना भाजपा युतीने हा खूप चांगल्या प्रकारे बांधलेला आहे। प्रचाराचा नारळ हे फक्त एक फॉर्मॅलिटी असते, देवाचा परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन आपण सुरुवात करायची असते, म्हणूनच आपण हा प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। पण ह्या आमच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून जी विकास कामं गेले कित्येक वर्ष ह्या वॉर्डमध्ये जी झालेली आहेत, त्यामुळे आम्हाला निश्चितच ह्या वॉर्डमधनं प्रचंड बहुसंख्येने आमचे दोन्ही उमेदवार जे आहेत ते विजयी होणार आहेत। शिल्पाताईंचं सुद्धा ह्या वॉर्डमध्ये प्रचंड कार्य आहे, त्यामुळे ते सुद्धा ह्या दोन्ही उमेदवारांना खूप सोपं जाणार आहे। सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की संपूर्ण शहरात युतीची भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीची लाट जी आहे ती जोरात आलेली आहे आणि ह्या नगरपालिकेवर निश्चितच प्रत्येक उमेदवार जो आहे तर तो बहुसंख्येने निवडून येणार आहे, ह्यात आम्हाला शंका नाही। धन्यवाद। नमस्कार। शिवसेना भाजपा युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ शिल्पाताई सुर्वे, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार राजू कीर आणि मेधाताई कुलकर्णी यांच्या प्रचाराचा शुभारंभ नवलाई पावणाई देवळातून आज मोठ्या उपस्थितीत करण्यात आलेला आहे। 2011 पासून शिल्पाताई सुर्वे या प्रभागाचं नेतृत्व करत आहेत, त्यामुळे त्यांच्या विजयामध्ये कुठल्याही प्रकारची ही न होता मोठ्या बहुसंख्य मताने त्या निवडून येणार आहेत। कारण त्यांचा या प्रभागाशी तसाच रत्नागिरी शहरातील सगळ्या नागरिकांशी चांगला कनेक्ट असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे जे नगरसेवक पदाचे दोन्ही उमेदवार आहेत राजू कीर हे भंडारी समाजाचे नेते म्हणून रत्नागिरीत त्यांची ओळख आहे आणि प्रभाग क्रमांक 6 मधून हा सुशिक्षित प्रभाग असल्यामुळे नागरिकांच्या मनात कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु नसल्यामुळे मोठ्या मताधिक्याने दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून येणार आहेत, याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारची शंका नाही। जेणेकरून आता जास्तीत जास्त कसं मताधिक्य या तिन्ही उमेदवारांना मिळेल यासाठी आम्ही सगळे शिवसेना आणि भाजपा युतीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागून जे मताधिक्य कसं जास्तीत जास्त जेणेकरून जे रत्नागिरी शहरात 16 प्रभाग आहेत त्याच्यात जास्तीत जास्त मताधिक्य कसे राहील यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। क्रमांक 6 मध्ये महायुतीच्या 2 उमेदवार आणि मी नगराध्यक्ष पदाची उमेदवार अशा आमच्या तिघांच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। प्रभाग क्रमांक 6 चं नेतृत्व मी गेले 11 वर्ष करत आलेली आहे। 2011 सालापासून या प्रभागामध्ये मी काम केलेलं आहे आणि हा माझाच प्रभाग आहे। या प्रभागातील सर्व जी नागरिक आहेत हे इतके माझ्या कुटुंबातले झालेले आहेत की सगळ्यांशी अगदी घरोब्याचं नातं माझं निर्माण झालेलं आहे। त्यामुळे जरी मी आज नगराध्यक्षपदासाठी पुढे आलेली असले तरी माझ्याबरोबर जे उभे असलेले माझे 2 उमेदवार आहेत, एक म्हणजे राजू कीर आणि मेधाताई कुलकर्णी, यांनासुद्धा हे लोक चांगल्या प्रकारे स्वीकारतील, कारण आमचं हे एक कुटुंब आहे आणि या कुटुंबामधल्या सगळ्याच मंडळींना आमचे नागरिक चांगल्या प्रकारे स्वीकारतील आणि जसा माझा विकासाचा अजेंडा आहे तसाच यासुद्धा मंडळींचा विकासाचा चांगला अजेंडा आहे। दोघंही चांगले सुशिक्षित आहेत आणि नक्कीच आमच्या नागरिकांचे ते सुद्धा मनं जिंकतील याची ग्वाही मला आहे आणि या प्रभागातील जे हे आहे जास्त मताधिक्य आहे हे प्रभाग क्रमांक 6 मधून आम्हाला तिघांनाही मिळणार आहे याची ग्वाही मला आहे। रत्नागिरी नगर परिषदेची 2025ची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीच्या
नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पाताई सुर्वे आणि ह्या प्रभाग क्रमांक 6 मधील मी राजीव यशवंत कीर आणि मेधाताई कुलकर्णी असे प्रभाग 6 मधील उमेदवार आज या नवलाई देवीच्या अंगणात आज आम्ही प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। मला या प्रभागाचं नेतृत्व करण्याची संधी शिल्पाताई सुर्वे तसंच साळवीसाहेब, पटवर्धन साहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे नेते यांच्यामुळे प्राप्त झालेली आहे। भविष्यामध्ये मतदारांच्या मताचा आदर करून त्यांचं काम केलं जाईल। प्रत्येक नागरिकाला आणि त्यांच्या इच्छा आणि त्यांच्या ज्या कामाची ही असेल त्याची पूर्तता वेळोवेळी केली जाईल आणि प्रत्येक वेळेला मतदारांच्या मताची बांधील राहण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील।